नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड घेऊन ते कोणता लोकस रिप्रेझेंट करतो वगैरे थोडंसं डिस्कस केलेलं आहे. त्याच्यावरून काही एक्झाम्पल्स आहेत, अगदी सिंपल एक्झाम्पल्स आहेत. फक्त आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे त्या लोकसचं. मग ते सर्कलचं असेल, स्ट्रेट लाईनचं असेल, जे काही येईल ते मॉडच्या प्रॉपर्टीज यूज करायच्या, आणखी काही कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्टीज असतील त्या यूज करायच्या आणि त्यावरून ते फक्त इक्वेशन फॉर्म करायचं. सो एक्झाम्पल इज find the equation of coordinates of the locus of z if हे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. दिस इज सेकंड एक्झाम्पल वेअर z इज इक्वल टू x प्लस आय वाय a प्लस आय बी. कुठलाही स्टँडर्ड एखादा कॉम्प्लेक्स नंबरचं जनरल रिप्रेझेंटेशन तुम्ही घेऊ शकता आणि ते घेऊन आपल्याला इथे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे, ज्याच्यात आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं. सर्कलचं का स्ट्रेट लाईनचं कुठलं इक्वेशन येतं ते आपल्याला बघायचं. आता मॉडच्या प्रॉपर्टीज वगैरे यूज करायच्या, इथे यूज करायला लागेल. मॉड्युलस कसा काढायचा हे आपल्याला माहिती आहे, ते यूज करायला लागेल आणि ते सिम्प्लिफाय करायचं. सो हिअर सपोज z इज इक्वल टू x प्लस वाय. तुम्ही a प्लस आय बी कुठलाही घ्या, स्टँडर्ड फॉर्म घ्यायचा आहे झेडचा, कॉम्प्लेक्स नंबरचा. फर्स्ट एक्झाम्पल गिवन मॉड z मायनस 3 इज इक्वल टू 2. सो z हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा स्टँडर्ड फॉर्म आपण घेऊया. दॅट इम्प्लाइज मॉड ऑफ x प्लस आय वाय मायनस 3 इज इक्वल टू 2. त्यातले रिअल नंबर्स कोणते आहेत ते दोन, त्यामुळे ते एकत्र घेऊन दॅट इम्प्लाइज x मायनस 3 प्लस आय वाय इज इक्वल टू 2. आता याचा मॉड घ्यायचा आहे. सो मॉड कसा येणार? दॅट इम्प्लाइज स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट स्क्वेअर मीन्स x मायनस 3 स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता सिम्प्लिफाय होण्यासाठी दोन्हीकडे स्क्वेअर घेऊया. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड यू विल गेट x minus 3 bracket square plus y square is equal to 2 square means 4 and this is your equation. हे इक्वेशन कशाचं दिसतंय? तर सर्कलचं दिसतं. सो दिस विल रिप्रेझेंट सर्कल. विचारलं असेल की काय रिप्रेझेंट करतो लोकस, तर इथे लिहायचं शेवटी की दिस इक्वेशन विल रिप्रेझेंट सर्कल, म्हणजे तो लोकस सर्कल असणार आहे. इथे फक्त इक्वेशन विचारलंय, सो आपण इक्वेशन फॉर्म केलं. सेकंड एक्झाम्पल, इथे आता मॉडची प्रॉपर्टी आहे ती यूज करूया, कारण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहेत कॉम्प्लेक्स नंबर आणि मग मॉड घेतलाय, त्याचे सेपरेट करता येतात, ही प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. सो दॅट इम्प्लाइज हे कन्सिडर करायचं एक्झाम्पल आणि आपण मॉड सेपरेट करणार मीन्स मॉड z प्लस 3i अपॉन मॉड z मायनस 6i इज इक्वल टू 1. तर सेपरेटली मॉड घेऊया. त्यासाठी z जनरल रिप्रेझेंटेशन येथे घेणार आहोत x प्लस आय वाय प्लस 3i अपॉन mod of x plus iy minus 6i is equal to 1. आता न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा सेपरेटली मॉड घ्यायचा आहे. सो दॅट इम्प्लाइज मॉड याचा घेत असेल इथे y प्लस 3 आणि इथे y मायनस 6 हे सगळे इमॅजिनरी पार्ट आहेत. किंवा एक स्टेप करून घेऊ तर आपण x प्लस y प्लस 3i हा इमॅजिनरी पार्ट येतोय आणि हिअर x प्लस y मायनस 6y हा इमॅजिनरी पार्ट is equal to 1. आता डायरेक्ट आपण मॉड घेऊया न्यूमरेटर डिनॉमिनेटर. सो न्यूमरेटर मॉड किती येणार x स्क्वेअर प्लस y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरचं मॉड x स्क्वेअर प्लस y मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. थोडं सिम्प्लिफाय करून घ्यायचं आता इज इक्वल टू 1. हे फक्त आता सिम्प्लिफाय करायचं आणि मग काय जे इक्वेशन येईल ते बघू. सो दॅट इम्प्लाइज स्क्वेअर रूट आहे तोपर्यंत थोडं सिम्प्लिफाय करायला कठीण जाईल आपल्याला, त्यामुळे आपण सगळीकडे स्क्वेअर करणार म्हणजे ते सिंपल होईल. सो न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजेच आरएचएसचा पण स्क्वेअर करणार, पण सिंपल आहे, आरएचएसला 1च आहे. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड यू विल गेट x स्क्वेअर प्लस y प्लस 3 स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y मायनस 6 स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे सिम्प्लिफाय करायला काय करणार? हा डिनॉमिनेटर सगळा इथे नेऊया, म्हणजे सगळ्या न्यूमरेटर मध्ये होतील सगळ्या टर्म्स. सो दॅट इम्प्लाइज x स्क्वेअर प्लस y प्लस 3, कारण इथल्या इथे काही कॅन्सल होत नाही ते, इज इक्वल टू हिअर x स्क्वेअर, कारण 1 नेच मल्टिप्लाय करायचं त्यामुळे तशीच टर्म राहील y मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्ही कॅन्सल वगैरे करू शकता. सेम टर्म आहे x स्क्वेअर, हिअर x स्क्वेअर आणि याच्यात काय तर बघा याचं एक्सपान्शन करायला गेले दोन्ही टर्मचं. सो दॅट इम्प्लाइज y स्क्वेअर प्लस 3 into 2 6y plus 3 square means 9 is equal to here y square 6 into 2 means minus 12y and plus 36.
अगेन y स्क्वेअर गेट कॅन्सल, सेम आहेत ना दोन्ही साईडला. आता हे सगळं एका साईडला आणून इक्वल टू 0 लिहू. सो दॅट इम्प्लाइज 6y प्लस 9 प्लस 12y minus 36 is equal to 0. So that implies 6y plus 12y means 18y आणि 36 minus 9 is 27 is equal to 0. अजून एक त्याला भाग जाईल 3 चा. So that implies as I think that's only 6y 9 चा भाग जाईल. 9 2 8 9 3 27 डायरेक्ट. So 2y minus 3 is equal to 0. सो फायनली आपल्याला जो काही लोकस मिळणार आहे त्या लोकसचं इक्वेशन इथे फॉर्म झालेलं आहे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. सो दॅट विल बी स्ट्रेट लाईन. सो 2y minus 3 is equal to 0. सो लाईन सेगमेंट असेल. त्यामुळे हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे इक्वेशन आहे ते लोकस कोणता रिप्रेझेंट करेल तर लाईन सेगमेंट रिप्रेझेंट करेल आणि दिस इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन सेगमेंट. सो अशा पद्धतीने फक्त तुम्हाला ते सिम्प्लिफाय करून इक्वेशन फॉर्म करायचं असतं.